Good morning, all of you. Welcome in online education. 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत झालेलं आहे. आज प्रत्यक्ष आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये आपल्या 11वीच्या या वर्षामध्ये आपल्याला जे 3 विषय दिलेले आहेत, एकूण 6 सांगितलं तुम्हाला. आमच्या टेक्निकल विभागामध्ये जे 3 विषय आहेत ते पेपर फर्स्ट, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड असं आपण म्हणतो. त्याला शॉर्टमध्ये FA, FB आणि FC असे 3 विषय म्हणतात. त्यामधला पहिला जो विषय आहे, हा जो पहिला विषय आहे इलेक्ट्रिकल वायरिंग. काय नाव आहे विषयाचं? इलेक्ट्रिकल वायरिंग. पहिल्या पेपरचं नाव आहे इलेक्ट्रिकल वायरिंग. त्याचा कोड नंबर आहे FA, कॅपिटल F कॅपिटल A. FA, दुसरा पेपर FB आणि तिसरा FC. तर आता पहिल्या पेपर मध्ये जो पहिलं प्रकरण आपलं आहे ते पहिलं प्रकरण आपल्याला चालू करायचं आहे आणि चॅप्टर नंबर फर्स्ट करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर म्हणजे तुम्ही धडा म्हणता. पहिलं जे प्रकरण आहे, पहिला जो चॅप्टर आपला आहे या पहिल्या पेपर मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी असं या प्रकरणाचं नाव आहे. तर या प्रकरणामध्ये आपल्याला करंट म्हणजे काय, करंट कसा निर्माण होतो, करंटचा शोध कोणी लावला, कधी लावला, किंवा या करंट बरोबर आणखीन को असतं का. व्होल्टेज आपण म्हणतो, मराठीमध्ये त्याला दाब म्हणतात. करंटला तुम्ही प्रवाह म्हटलाय. विज्ञानामध्ये तुम्हाला होतं हे सगळं 10वी पर्यंत. मी 10वी. त्याच्यानंतर तुम्ही विरोध नावाचा एक घटक बघितलाय, रेजिस्टन्स त्याला आपण म्हणतो. पुढे आहे कंडक्टन्स आहे, पॉवर आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे. असे वेगवेगळ्या बेसिक घटकाची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. व्हॉट इज द नेम ऑफ सब्जेक्ट? इलेक्ट्रिक वायरिंग. and chapter name electric current. In this chapter to study the who is define current. करंटचा शोध कोणी लावला, करंट म्हणजे काय, करंट आणि व्होल्टेज हे दोघं असतात का एकत्र असतात, याबरोबर करंटचं मंडल काय असतं, त्याला सर्किट आपण म्हणतो. या मंडलामध्ये रेजिस्टन्स काय काम करतो, रेजिस्टन्स कशाला म्हणायचं, किंवा या दोघा तिघाच्या गुणाकाराला पॉवर कशाला म्हणायचं, प्रत्येकाचे एकक काय आहे, यांचे मोजण्याचे मीटर कोणते आहे, करंट कसा तयार होतो, याचं बेसिक प्रकरण किंवा बेसिक माहिती आपल्याला या करंट इलेक्ट्रिसिटी या प्रकरणामध्ये शिकायचं. तर तुम्हाला सांगतो, इसवी सन 1800 पूर्वी फॅरे नावाच्या शास्त्रज्ञानी, किंवा तुम्हाला विज्ञानामध्ये असेल, तुम्ही ऍटम म्हणताय, अणू म्हणताय. हे अणू रेणू तुम्ही ऐकलेला आहे. विज्ञानामध्ये अणू आपण इंग्रजीमध्ये त्याला ऍटम म्हणतो. ऍटम म्हणजे अणू. आपल्याला अणू रेणूचं थोडं देणं घेणं नाही, पण थोडा मागचा इतिहास थोडा आपल्याला बघायचा आहे. तुम्ही 10वी मध्ये अणूची रचना, स्ट्रक्चर ऑफ ऍटम बघितलेला आहे. प्रकरणामध्ये असेल कुठल्या तरी विज्ञानाच्या प्रकरणामध्ये स्ट्रक्चर ऑफ ऍटम, त्याला अणूची संरचना असं म्हणलेलं होतं. तर विश्वामधले जे पदार्थ आहेत, अनेक विश्वामध्ये असे पदार्थ आहेत. दगड पडले, फडशी आहे, किंवा वह्या आहेत, पुस्तक आहेत, रबर आहे, खोडबर आहे, डस्टर आहे, पुस्तक आहे, असे विश्वामध्ये अनेक पदार्थ आहेत. हे प्रत्येक पदार्थ हे सूक्ष्म अशा कणापासून बनलेले आहेत. खडू बघा, या खडूचं जर डिवायडेशन केलं असं बारीक बारीक सूक्ष्म कण पडले तुम्हाला दिसतील.
म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं आहे, विश्वामधील प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म अशा बारीक बारीक कणापासून बनलेला आहे. तुम्ही या पेपर, वही आहे, पुस्तक आहे, याचं सूक्ष्म असं बारीक बारीक कण होऊ शकतात. सूक्ष्म कणापासून हे पेपर बनलेलं आहे, पुस्तक बनलेलं आहे. हा बोर्ड आहे, ब्लॅक बोर्ड आहे, ग्रीन बोर्ड आहे, त्याच्या ह्या व्हाईट पट्ट्या आहेत. हा पदार्थ असेल, हा पदार्थ असेल, किंवा चॉकपीस असेल, खडू असेल. प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म अशा कणापासून बनलेला आहे. त्या कणाला मॉलिक्यूल म्हणायचं. विश्वामधील प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणापासून बनलेले, या प्रत्येक पदार्थाला काय म्हणायचं? मॉलिक्यूल असं म्हणायचं. म्हणजे एक पदार्थ उचलला, यामधला या खडूमधला बारीक असा सूक्ष्म कण, याला मॉलिक्यूल म्हणायचं. आणि हा मॉलिक्यूल, या मॉलिक्यूलचा अभ्यास जर केला, शास्त्रज्ञांनी केलाय मागे, या एका सूक्ष्म कणाचा जर अभ्यास केला तर हा सूक्ष्म एक कण अनेक अशा कणापासून बनलेला आहे. एक सूक्ष्म कण अनेक कणापासून बनलेले, त्या मॉलिक्यूल ज्या कणापासून बनलेला अनेक कण आहेत त्याला ॲटम म्हणायचा. ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? अणू असं म्हणतात. मॉलिक्यूल ज्या सूक्ष्म कणापासून बनलेली आहे, त्या मॉलिक्यूलच्या मधील सूक्ष्म कणाला ॲटम किंवा अणू असे म्हणतात. आणि या अणूची रचना तुम्हाला दाखवणार आहे मी अगोदर. अणूची संरचना तुम्हाला बघायची आहे. अणूमध्ये कळला, विश्वातील प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणापासून बनलेला आहे, त्या कणाला मॉलिक्यूल म्हणायचं. आणि या एका मॉलिक्यूल मध्ये असंख्य दुसरे सूक्ष्म कण आहेत, त्या कणांना अणू असे म्हणतात. हे सगळं तुम्हाला लिहून देणारच आहे, सगळं नोट्स मध्ये येईलच तुम्हाला. प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चॅप्टरचं तुमचं पेपर पहिला इलेक्ट्रिकल वायरिंग आहे. तर थोडक्यात आपल्याला अणूची रचना बघायची आहे. काय असतं? एक सूक्ष्म कण घेतला, त्या सूक्ष्म कणामधला एक अणू घेतला, आणि ह्या अणूमध्ये असं काहीतरी तुम्हाला विज्ञान मध्ये 10वीला शिकवलेलं होतं बघा. मॉलिक्यूल मधला एक सूक्ष्म कण घेतला आणि त्या कणाचा अभ्यास करतोय आपण. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, अणूची रचना. तर आपण मॉलिक्यूल मधला एक कण घेतलेला आहे, त्याला अणू आपण म्हणतो. तुम्हाला मी करंट कडे देणार आहे, हळूहळू करंट म्हणजे काय इकडे देणार आहे, पण हे विज्ञान थोडं अगोदर सांगतो. तर हे अणू आहे, या अणूला एक केंद्रस्थळ आहे, केंद्र आहे, असं डार्क दिसतं तुम्हाला असं. या केंद्राला न्यूक्लियस असे म्हणतात. केंद्राला काय म्हणायचं? न्यूक्लियस म्हणायचं. न्यूक्लियस. आणि या अणूमध्ये पी असं पॉझिटिव्ह काढलेलं आहे, याला म्हणायचं प्रोटॉन म्हणायचं. प्रोटॉन. या अणूमध्ये इथं एक एन नावाचं दाखवलेलं आहे, ज्याला फुली मारलेली आहे, याला न्यूट्रॉन म्हणायचं. न्यूट्रॉन. आणि या अणूच्या भोवताली ई काढून वरी मायनस चिन्ह आहे, त्याला इलेक्ट्रॉन म्हणायचं. इलेक्ट्रॉन.
अणूची रचना आहे. अणूच्या केंद्रामध्ये अणूची रचना जर बघितली, अणूमध्ये केंद्र असतं आणि या केंद्राला न्यूक्लियस म्हणायचं. न्यूक्लियस. या अणूच्या केंद्रामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात आणि ते स्थिर असतात. एका कणावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह मीन्स धन प्रभारित. पॉझिटिव्ह चार्ज असतो त्या कणांना प्रोटॉन असे म्हणतात आणि याची ही संख्या विशिष्ट अशी संख्या असते. समजा हे 50 प्रोटॉन आहे. प्रोटॉन इज इक्वल टू 50. आणि याच केंद्रामध्ये आणखी दुसरे कण असतात. या कणावरती कुठलाही भार नसतो. त्याच्याकडे कुठलीही ताकद नसते, कोणताही चार्ज नसतो. पॉझिटिव्ह ही चार्ज नाही आणि निगेटिव्ह ही चार्ज नाही. असे जे कण असतात त्या केंद्रातल्या त्या कणांना न्यूट्रॉन म्हणतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात ते. कुठलाच चार्ज त्यावर नसतो. यांचा विषय संपला. या केंद्राच्या भोवताली विशिष्ट ऑर्बिट मध्ये, ऑर्बिट मीन्स कक्षा, रस्ते, विशिष्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन हे फिरत असतात. मूव्हिंग ऑफ द इलेक्ट्रॉन इन अराउंड द न्यूक्लियस इन अ डिफरंट ऑर्बिट, इन अ डिफरंट नंबर. वेगवेगळ्या कक्षामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन असतात. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, असं काहीतरी संरचना होती अणूची रचना. त्याचं देणे घेणं नाहीये, पण तुम्हाला थोडं समजावं कळलं म्हणजे काय म्हणून हे सांगत आहे. तर अणूच्या केंद्रामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि अणूच्या केंद्राभोवती वेगवेगळ्या कक्षेमध्ये जे फिरतात, ज्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन म्हणतात. त्याला इलेक्ट्रॉन ही काढल्यावर इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. कोणता? निगेटिव्ह, ऋण प्रभारित असतात. निगेटिव्ह चार्ज असतो आणि हे असंख्य असतात. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. एक अणू आहे. ह्या अणूमध्ये आपण रचना बघितले. अणूच्या केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. इलेक्ट्रॉन कक्षेच्या बाहेर फिरत असतात. मोकळे असे फिरतात कडनं. पहिल्या रस्त्यानं 2, दुसऱ्या रस्त्यानं 8, तिसऱ्या रस्त्यानं 18, चौथ्यानं 2, पुन्हा आणि याच्या जवळ दुसरा अणू आहे. या अणूच्या कक्षेमध्ये जातात. त्याजवळ तिसरा अणू आहे, चौथा अणू आहे. एका पदार्थामध्ये असंख्य अणू असतात. असंख्य अणू हे सूक्ष्म असतात. सूक्ष्म दर्शनाखाली आपण त्याची पाहणी करत असतो. आणि हे एकच अणू तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर एका अणूच्या या वेगवेगळ्या कक्षा असतात. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्बिट. या कक्षेच्या भोवताली वेगवेगळे असे इलेक्ट्रॉन हे मूव्ह करतात, फिरत असतात. आणि हे इलेक्ट्रॉन, या इलेक्ट्रॉनला थोडी बाह्य शक्ती लावली, थोडं बाह्य शक्ती लावलं, हाताला थोडं घासलं, हे इलेक्ट्रॉन एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये जातात. फर्स्ट कक्षा, सेकंड अँड थर्ड. फेल टू अप्लाय द बाह्य व्होल्टेज, बाह्य शक्ती जर तुम्ही लावली तर एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिट मध्ये जातो, किंवा दुसरा इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो, किंवा या अणूच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूच्या कक्षेमध्ये जातात. दुसऱ्या अणूच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन तिसऱ्या अणूच्या कक्षेमध्ये जातात. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असं आपण बाह्य शक्ती लावल्यानंतर अणूचं काय होतं, इलेक्ट्रॉनचं काय होतं, एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये, दुसऱ्या कक्षेमधून तिसऱ्या कक्षेमध्ये, किंवा एका अणूच्या बाह्य कक्षेतून दुसऱ्या अणूच्या बाह्य कक्षेत, किंवा तिसऱ्या अणूच्या बाह्य कक्षेत, असं हे इलेक्ट्रॉनचं परिभ्रमण होतं. या इलेक्ट्रॉन शिफ्ट होण्याची जी क्रिया आहे याला इलेक्ट्रॉनचं वहन असं म्हणायचं.
आपण या पदार्थाला बाह्य शक्ती लावल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, हे इलेक्ट्रॉन एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि एका अणूमधून दुसऱ्या अणूमध्ये, दुसऱ्या अणूमधून तिसऱ्या अणूमध्ये, चौथ्या अणूमध्ये, पाचव्या अणूमध्ये हे काय करतात? शिफ्ट होतात, वाहतात. आणि या क्रियेला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन वहन असं म्हणायचं. इलेक्ट्रॉनचं वहन असं म्हणतात. आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनालाच इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. करंटची व्याख्या तुम्हाला लक्षात आली? व्हॉट इज करंट? करंट म्हणजे काय? इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट अशी म्हणतात. सोपी व्याख्या आहे. तर हे कसं सिद्ध करायचं? काय करायचं? एक रेशमी कपडा घ्यायचा आणि काचेची कांडी घ्यायची. काचेच्या कांडी रेशमी कपड्यावर अशी घासायची. काचेची कांडी ही पदार्थ आहे आणि रेशमी कपडा ही पदार्थ आहे. या पदार्थावर इलेक्ट्रॉन आहे, ॲटम अणू आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. तर प्रत्येक पदार्थामध्ये जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन असतात. म्हणून त्या पदार्थाला स्पर्श केल्यावर तुम्हाला कसलीही जाणीव होत नाही. म्हणजे प्रत्येक पदार्थ हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. का बरं? जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह. जेवढा चार्ज पॉझिटिव्ह आहे तेवढा चार्ज निगेटिव्ह आहे. 50 पैसे दिले, 50 पैसे खर्च केले, काय राहिलं? काही न्यूट्रल. तसं प्रत्येक अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात. म्हणून आपण कोणत्याही पदार्थाला हात लावला तर कसलीच जाणीव होत नाही. परंतु आपण ही काचेची कांडी या रेशमी कपड्यावर घासल्यानंतर या काचेच्या कांडीवरचे इलेक्ट्रॉन या रेशमी कपड्यावर जातात किंवा रेशमी कपड्यावरचे इलेक्ट्रॉन काचेच्या कांडीवर येतात. इलेक्ट्रॉनची संख्या इथं वाढते. पहिले इलेक्ट्रॉनची संख्या इथं 100 होती, प्रोटॉनची 100 होती. पण असं घासल्यामुळं, कपड्यावर कांडी घासल्यामुळं काय झालं? कपड्यावरचे 50 इलेक्ट्रॉन कांडीवरती आले आणि काय झालं? इथं इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. म्हणून इथं ऋण चार्ज निर्माण झाला, इथं ऋण करंट निर्माण झाला. हा जो चार्ज इथं आहे त्याला आपण काय म्हणायचं? या काचेच्या कांडीहून इलेक्ट्रॉन जी इकडे आले या क्रियेला इलेक्ट्रिक करंट असे म्हणतात. दुसरं उदाहरण आहे एबोनाइटची कांडी. एबोनाइट म्हणजे एक मेटल आहे, धातू आहे. मांजराचं कातडं घ्या, एबोनाइटच्या कांडीवर मांजराच्या कातड्यावर एबोनाइटची कांडी घासा, उलट होतं. याच्यापेक्षा इथं जर रेशमी कपड्यावरले इलेक्ट्रॉन जर काचेच्या कांडीवर आले असतील आणि ऋण प्रभारित एक झाला असेल आणि धन प्रभारित झाला असेल तर इथं काय होतं? प्रोटॉनची संख्या कांडीवरची वाढते आणि इलेक्ट्रॉनची कमी होते. म्हणजे एबोनाइटवरचे इलेक्ट्रॉन मांजराच्या कातड्याकडे जातात. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या एका ठिकाणी वाढते, प्रोटॉनची एका ठिकाणी वाढते. आणि हे वाढत असताना इलेक्ट्रॉन हे जे वाहतात त्याला करंट असे म्हणतात. तुम्ही आता बघा, कधी कधी काय होतं? खुर्चीवरती बसताय, थोडासा हलताय खुर्चीवरती बसून, म्हणजे आपले हे रेशमी कपडे आपल्या त्या खुर्चीवर असं घासले गेले, तिथं इलेक्ट्रॉनचं वहन होतं. म्हणून कधी कधी चुटचुट आवाज येतो बघा, खुर्चीवर बसल्यानंतर चुटचुट आवाज येतो. पुढचं उदाहरण आहे, कोरडे केस आहेत. कोरडे, आज काय केलेलं आहे, आम्ही शॅम्पू टाकले केसामध्ये, कोरडे केस झाले, कंगवा घ्यायचा आणि केसावर घासायचा, चुटचुट आवाज येतो बघा. आवाज आला तर या केसावरचे इलेक्ट्रॉन या कंगव्यावर जातात आणि कंगव्यावर एक प्रकारचा चार्ज तयार होतो, त्याला करंट म्हणायचं. करंट, इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट म्हणायचं. मग व्होल्टेज कशाला म्हणायचं? तुम्हाला करंट कळलं, आता व्होल्टेज सांगा. इलेक्ट्रॉनचं वहन होण्यासाठी एका ठिकाणाहून इलेक्ट्रॉन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण काहीतरी केलं बघा. काय केलं? रेशमी कपडा घेतला, कांडी अशी घेतली, घासलं, किंवा कंगवा घेतला,
असं घासलं, आपलं भांग पाडला, आपण विंचरलं असं, म्हणजे बाह्य शक्ती लावली, किंवा खुर्चीवर बसून असं केलं, किंवा मोराचा पीस असं पुस्तकामध्ये घालायचं, असं दाबून पडायचं, मोराचा पीस तरतो तो असा, त्यामध्ये इलेक्ट्रॉन कमी जास्त होता. हे जी बाह्य शक्ती जी आपण लावली, हाताने आपण बाह्य शक्ती लावली, जे घासलं, त्या बाह्य शक्तीला व्होल्टेज असे म्हणतात. म्हणजे बाह्य शक्ती लावलं तरच इलेक्ट्रॉनचं वहन होतं, त्याला करंट म्हणायचं. म्हणजे करंट असेल तिथं व्होल्टेज असतं, व्होल्टेज असेल तरच करंट असतं. एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत. म्हणजे तुम्हाला आज कळलं करंट कशाला म्हणायचं? इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. टू फ्लो द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट. टू फ्लो द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट. आणि ज्या बाह्य शक्तीमुळे इलेक्ट्रॉनचं वहन होतं, त्या बाह्य शक्तीला व्होल्टेज असे म्हणतात. करंट म्हणजे आपण कॅपिटल आय अक्षराने दर्शवतो. तुम्हाला कळलं आता करंट आणि व्होल्टेज कशाला म्हणायचं? ह्याची व्याख्या सांगायची असेल, इलेक्ट्रॉनच्या वहनास, तुम्हाला पण विचारलं करंट कशाला म्हणतात? इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट म्हणतात. आणि तुम्ही सगळं मी इथे सांगितलं, रेशमी कपडा, काचेची कांडी, ॲटम, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे सांगितलं, त्याला समजून सांगायचं. तर व्याख्या, इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. इंग्रजीमध्ये कशी व्याख्या सांगायची? टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट. आणि व्होल्टेज कशाला म्हणायचं? व्होल्टेज याला कॅपिटल व्ही अक्षर दर्शवतात, हे कॅपिटल आय. करंट हे कॅपिटल आय अक्षराने दर्शवतात. व्होल्टेज कॅपिटल फी अक्षर दर्शवतो. व्होल्टेज व्होल्टेज ज्या बाह्य शक्तीमुळे इलेक्ट्रॉनचं वहन होतं, त्या बाह्य शक्तीला व्होल्टेज असे म्हणतात. दोघंच मिळून आहे. म्हणजे अगोदर कोणतं आहे? अगोदर व्होल्टेज आहे. काचेची कांडी आणि रेशमी कपडा थंड टाकला जवळ, तर काही इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होईल का? नाही होणार. काय करावं लागतं? एकमेकावरती घासावं. म्हणजे काय आहे? व्होल्टेज. बाह्य शक्ती द्यावी लागते. म्हणजे व्होल्टेज अगोदर आहे, करंट नंतर आहे. पण एखाद्या ठिकाणी करंट असेल म्हणजे तिथं व्होल्टेज हे असलंच पाहिजे. म्हणजे हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. इकडं आणि इकडं नाणं आपण म्हणतो, एक आपलं 50-50 रुपयाचं नाणं असेल तर त्या नाण्याची एक बाजू नाणं असलं तर महागाई चिटपट दोन्ही असतं बघा. तसं जिथं व्होल्टेज असतं तिथं करंट असतं, जिथं करंट असतं तिथं व्होल्टेज असतं, पण प्रमाण हे कमी जास्त असतं. तर आता आपण करंट बद्दल थोडी माहिती घेऊया. करंट हे इलेक्ट्रिसिटी, आणि ह्या करंट आणि व्होल्टेजला मिळून आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो, लाईट म्हणतो. इलेक्ट्रिसिटी, लाईट. तर करंट आणि व्होल्टेज या दोघांना मिळून जी इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे, या इलेक्ट्रिसिटीचे दोन प्रकार आहेत मुख्य. हाऊ मेनी टाइप्स? देर आर 2 टाइप्स. एक आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि दुसरी आहे डायनामिक इलेक्ट्रिसिटी. कोणती कोणती? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि डायनामिक इलेक्ट्रिसिटी. करंट आणि व्होल्टेजला इलेक्ट्रिसिटी म्हणायचं. पहिला 2 प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी आहेत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि डायनामिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक कशाला म्हणायचं? जसं मी तुम्हाला सांगितलं, रेशमी कपड्यावर काचेची कांडी घातली, इलेक्ट्रॉनचं वहन झालं, त्याला करंट म्हटलं, तिथं व्होल्टेज पण आलं, करंट पण आलं. हे जे इलेक्ट्रिसिटी आहे,
ह्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणायचं. केसावरती कंगवा घासला, इलेक्ट्रिसिटी तयार झाली, दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. दुसरे डायनामिक इलेक्ट्रिसिटी कोणती? तर फॅरेड नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. तुम्ही ऐकलं असेल फॅरेड्स लॉ, फॅरेडचा नेम. फॅरेड या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम करंटचा शोध लावला इसवी सन 1600 वर्षापूर्वी. काही पुस्तकात 1800 वर्षापूर्वी लिहिले, काही पुस्तकात 1600 वर्षापूर्वी लिहिले आहे. तर फॅरेड या नाव शास्त्रज्ञाने सर्वप्रथम करंटचा शोध लावला. कसा शोध लावला त्यांनी काय केलं? दोन चुंबक घेतले, दोन चुंबक, एक निगेटिव्ह चुंबक आणि एक पॉझिटिव्ह चुंबक. चुंबकाला दोन ध्रुव असतात, दोन पोल असतात. एकाला दक्षिण पोल म्हणतो आपण, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव असं म्हणतो. असे दोन चुंबक घेतलेलं आहे आणि या दोन चुंबकाच्या मध्ये काय असतं? चुंबकीय रेषा असतात. तुम्हाला डायनामिक इलेक्ट्रिसिटी काय सांगतो मी? इकडे बघा, डायनामिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? दोन चुंबक इथे जवळजवळ ठेवले तर या दोन चुंबकामध्ये या चुंबकीय रेषा एका चुंबकाकडून दुसऱ्या चुंबकाकडे वाहत असतात. या चुंबकीय रेषा डोळ्याला दिसत नाहीत, याला चुंबकीय रेषा म्हणतात. याला आपण काय म्हणायचं? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचं. काय म्हणायचं? मॅग्नेटिक फ्लक्स. आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि हा कंडक्टर आहे. कंडक्टर म्हणजे तांब्याची वायर, कॉपरची वायरचा तुकडा घ्या आणि काय करायचं? या चुंबकीय रेषा ज्या आहेत या चुंबकीय रेषेमध्ये हे कॉपरची वायर, दॅट इज कंडक्टर, काय करायचा? असा फिरवायचा, हलवायचा मध्ये, मग नाही ठेवायचा नुसता. या चुंबकीय रेषेला अडथळा निर्माण करायचा. चुंबकीय रेषा ह्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे वाहत असतात, त्या दिसत नसतात. या चुंबकीय रेषेमध्ये काय करायचं? कंडक्टर असा हलवायचा, फिरवायचा, मूव्ह करायचा. त्यावेळी या कंडक्टर मध्ये करंटची निर्मिती होते. करंट फॅरेड या शास्त्रज्ञाने शोध लावलाय. फॅरेडने काय सांगितलंय? चुंबकीय रेषेमध्ये जर कंडक्टर तुम्ही फिरवला आणि चुंबकीय रेषेला जर अडथळा निर्माण केला, त्या चुंबकीय रेषा कट केल्या कंडक्टरमुळे, तर त्या कंडक्टर मध्ये करंटची निर्मिती होते. असा महत्वपूर्ण शोध फॅरेड या शास्त्रज्ञाने इसवी सन 1600 वर्षापूर्वी लावला. त्याला फॅरेडचा पहिला नियम म्हणतात. फॅरेडचा दुसरा नियम काय? जेवढ्या प्रमाणात तुम्ही या कंडक्टरमुळे या चुंबकीय रेषा कट करचाल जास्त प्रमाणात, तेवढ्या जास्त प्रमाणात हा करंट निर्माण होतो. चुंबकीय रेषेमध्ये कंडक्टर फिरवला किंवा हलवला तर या कंडक्टर मध्ये काय निर्माण होतं? करंट निर्माण होतो. हा शोध फॅरेड नावाच्या शास्त्रज्ञाने लावला, म्हणून त्याला फॅरेडचा पहिला नियम म्हणतात. फर्स्ट रूल ऑफ फॅरेड. दुसरा रूल काय? की जेवढ्या जास्त प्रमाणात या वायरमुळे, या कंडक्टरमुळे तुम्ही चुंबकीय रेषा कट करचाल, तेवढ्या जास्त प्रमाणात करंटची निर्मिती होते. असाही पुढे शोध लावला, म्हणून त्याला काय म्हणायचं? दुसरा नियम म्हणायचा, फॅरेडचा दुसरा नियम.
when conductor move in a magnetic flux to cut the magnetic lines to produce the electricity in that conductor is called as Faraday's law. फॅरेडेचा नियम म्हणायचा आणि फॅरेड नावाच्या शास्त्रज्ञाने अशा प्रकारे करंट निर्माण करण्याचा शोध लावला. या प्रकारे जे विद्युत तयार होते त्याला डायनामिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणायचं. हे सगळं थोडं बेसिक आहे, तुम्हाला थोडं अवघड वाटेल, हळूहळू सगळं लक्षात येईल. नावं थोडे अवघड असतात. आतापर्यंत 10वी मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी, कंडक्टर, असले काय मॅग्नेट असे काय नावं ऐकले नव्हते. आता हळूहळू कानावर पडतील हेच नावं, रिपीट 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 रिपीट. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं समजेल. म्हणून हे अगोदर मुद्दाम मी तुम्हाला बेसिक प्रकारे शिकवतोय. करंट किती प्रकारचे आहे? इलेक्ट्रिसिटी या 2 प्रकारच्या आहेत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि डायनामिक इलेक्ट्रिसिटी. तर या प्रकारे जी लाईट तयार होते, इलेक्ट्रिसिटी जी तयार होते त्याला डायनामिक इलेक्ट्रिसिटी म्हणायचं. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी फार मोठ्या प्रमाणात तयार करता येते. स्टॅटिक प्रकारांना इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात तयार करता येत नाही. म्हणून आपण परळी असेल, कोयना असेल, तुर्भे असेल किंवा वाईंड प्रोजेक्ट असतील, कुठं वाऱ्यावर विद्युत तयार करणारे आपल्याकडे पण आले सगळं उस्मान जिल्ह्यामध्ये, हे सगळे या डायनामिक इलेक्ट्रिसिटीचे उदाहरण आहे. तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याचे मुख्य 2 प्रकार, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि डायनामिक इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी मध्ये कोण कोण असतं? करंट आणि व्होल्टेज दोघेही असतात. करंट कशाला म्हणायचं? इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. लक्षात काय म्हणायचं? आता करंट इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. बरोबर आहे का? या करंट मध्ये पुन्हा 2 प्रकार पडले, मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला, ज्याला आपण एसी करंट आणि डीसी करंट म्हणतो. ते पुढे येणारच आहे. तर या इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. आणि आम्ही लगेच सांगतो या करंटचे 2 प्रकार पडतात, एसी करंट आणि दुसरा आहे डीसी करंट. आता एसी करंट म्हणजे काय, डीसी करंट म्हणजे काय? तुम्हाला करंट लक्षात आला, इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट म्हणायचं. करंट तयार करण्याचे किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचे 2 प्रकार आहेत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, डायनामिक इलेक्ट्रिसिटी. आता स्टॅटिक राहू किंवा डायनामिक राहू, करंट मुख्य आहे. करंट हे आय अक्षराने दर्शवतात, इंग्रजी कॅपिटल आय अक्षर दर्शवतात. आणि करंटचे 2 प्रकार आहेत. कोणते? एसी करंट, याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. ए मीन्स अल्टरनेटिंग, सी मीन्स करंट, एसी करंट अल्टरनेटिंग करंट. आणि दुसरं आहे डायरेक्ट करंट, डीसी डायरेक्ट करंट. तर एसी करंट कशाला म्हणायचं? आपण काय केलो, करंटला एक किंमत असते. करंट हे एम्पियर मध्ये मोजतात. तुम्हाला सांगणार आहे, येणारच आहे पुढे. करंट हे एम्पियर मध्ये मोजतात. 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 100 एम्पियर, 200 एम्पियर असं हे त्याचा एकक आहे. तर आपला जो करंट आहे, जो आपण करंट तयार करतो, अशा प्रकारचा एक करंट आहे ज्याची किंमत कायम बदलते. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त का बदलतो करंट. करंटची किंमत 0 होते, पुन्हा वाढतो, पुन्हा 0 होते, पुन्हा वाढतो, पुन्हा -0 होतो, पुन्हा वाढतो, पुन्हा कमी होतो, पुन्हा वाढतो, पुन्हा वाढतो, पुन्हा वाढतो. असा जो करंट आहे त्या करंटला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. तुम्ही हे काय लक्षात घेऊ नका, साधं लक्षात घ्या.
ज्या करंटची किंमत कायमस्वरूपी बदलत असते त्या करंटला आपण अल्टरनेटिंग करंट किंवा एसी करंट असं म्हणतो। लक्षात? हाऊ मेनी टाइप्स ऑफ करंट? देयर आर टू टाइप्स ऑफ करंट। वन इज एसी करंट। फर्स्ट, ज्या करंटची किंमत कायमस्वरूपी बदलत असते व्हॅल्यू, त्या करंटला अल्टरनेटिंग करंट म्हणायचं। याच्या उलट, ज्या करंटची किंमत कॉन्स्टंट राहते, 2 एंपियर 2 एंपियर नाही बदलत, त्या करंटला डायरेक्ट करंट म्हणायचं। ज्या करंटची किंमत कॉन्स्टंट राहते, बदलत नाही, त्या करंटला डीसी करंट म्हणायचं। आता एसी करंट कोणते? मग आपल्या घरामधील सर्व करंट, शेतीमध्ये असणारा करंट, कारखान्यामध्ये असणारा करंट, आपण जे सगळे घरामध्ये वापरतो हे सगळे एसी करंट आहे, अल्टरनेटिंग करंटचे उदाहरण आहे। आणि डीसी करंटचे उदाहरण ऑल टाइप्स ऑफ बॅटरी, ऑल टाइप्स ऑफ व्हेइकल, जे वाहनं असतात, बस आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रक आहे, मोटरसायकल आहे, यामध्ये जे आपण फोकस लाईट लावतो, इथे जो करंट तयार होतो तो करंट कोणता आहे? डीसी करंट आहे। आपल्या बॅटरी पासून, सेल पासून जो करंट तयार होतो, जो निघतो, त्याला डीसी करंटचं एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा तुमच्या। एसी करंट आणि डीसी करंट। करंटचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत। पुढे चला आपल्याला, हा जो करंट आहे हा इंग्रजी आय अक्षर दर्शवतात। प्रत्येक जे करंट व्हॅल्यू, इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे, ह्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीला मोजण्याचं एक मीटर असतं। कशाद्वारे त्याचं मापन करावं लागतं, मेजरमेंट करावं लागतं। हे एका प्रकरणामध्ये येणारच आहे, तुम्हाला ते कदाचित सागर सर शिकवतील ते। तर करंट मोजण्याचं जे मीटर आहे त्याचं नाव आहे अॅमीटर। अॅमीटर म्हणतो आपण त्याला। आणि हे असं दर्शवलं, असा गोल काढतात आणि त्याच्यामध्ये कॅपिटल ए काढतात आणि असं इथं त्याचं हे असतं, इथं काटा असतो, रेडिंग असते 4 2 1 दॅट इज कॉल्ड ॲज अॅमीटर। लक्षात काय ठेवायचं? करंट कशाला म्हणायचं? करंट कोणत्या अक्षराने दर्शवतात? करंट मोजण्याचं मीटर कोणतं आहे? अॅमीटर। करंट अॅमीटरने मोजतात। त्याचं काय चिन्ह आहे बा? असं कॅपिटल ए गोल काढून। आणि ह्याच्यामध्ये एसी करंट जर असेल तर हे वाईट खाली असं चिन्ह असतं, एसी अॅमीटर आहे, असं वेव असतो वेव। आणि डीसी अॅमीटर जर असेल तर आडवी रेघ असते, असं आडवी रेघ असते, ह्याला डीसी अॅमीटर म्हणायचं। आणि पहिलं काढलं होतं ते एसी अॅमीटर, एसी मोज करंट आणि डीसी करंट, त्याचं अॅमीटर। आणि हे करंट मोजल्यानंतर आपण म्हणतो बघा, बाजारामध्ये पाठवलं आपल्याला साखर आण म्हणलं आपल्याला, तर आपण किती साखर आणली सांगतो? 100 ग्रॅम आणली, 200 ग्रॅम आणली, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो आणली, 1 क्विंटल आणली। 1 क्विंटल काय आहे, ग्राम काय आहे? ती साखरेचं जे एकक आहे, एकक, ते मोजण्याचं एकक आहे। तसं हे करंट मोजण्याचं एकक आहे एम्पियर, त्याला एएमपी म्हणायचं। करंट मोजण्याचं एकक कोणतं? एम्पियर। करंटचं मीटर अॅमीटर। करंट दशाचा अक्षर कॅपिटल इंग्रजी आय। करंटचे प्रकार एसी करंट, डीसी करंट। जो करंट कायम बदलतो एसी करंट, जो बदलत नाही डीसी करंट। मीटर ज्यावरती असं वेव असतं एसी अॅमीटर, ज्यावरती असं आडवी रेघ असते डीसी अॅमीटर। कॅपिटल ए असतं आणि असे स्केल असतो त्यावर। तर हा झाला करंट। आता दुसरा आपल्याला बघायचा आहे, दुसरा बघायचा आहे व्होल्टेज। तुम्हाला मी सांगितलंय जिथं करंट तिथं व्होल्टेज, म्हणजे 2 सख्खे भाऊ आहेत, पण सख्ख्या भावामध्ये हा मोठा भाऊ आहे। मोठ्या भावाला थोडा अधिकार चालतात। तुमच्या घरी जर मोठा भाऊ असेल तर तो काहीतरी तुम्हाला असं ऑर्डर प्रमाणे कामं सांगतो
आणि ते तुम्हाला करावी लागतात। तसं व्होल्टेज थोडा मोठा आहे असं समजू। आता काय करायचं आपल्याला, या इलेक्ट्रिसिटी म्हणजे कुटुंब आहे, कुटुंब, आणि या कुटुंबामधले दोन माणसाची तुम्हाला ओळख मी आज करून दिलेली आहे। एकाचं नाव आहे व्होल्टेज आणि दुसऱ्याचं नाव आहे करंट। करंटचा सगळा परिचय दिलेला आहे तुम्हाला आता मी। तो कसा दिसतो, कसा मोजायचा, कशाने मोजायचा, त्याचं एकक काय आहे, पायली आहे, शेर आहे, पोता आहे, टन आहे, एम्पियर आहे। तसा दुसरा भाऊ आहे, पहिला मोठा भाऊ आहे, खरं तर ओळख ह्याच्या अगोदर करून द्यायला पाहिजे होती। व्होल्टेज ज्या बाह्य शक्तीमुळे इलेक्ट्रॉनचं वहन होतं त्याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज म्हणतो, मराठीमध्ये त्याला दाब म्हणतो आपण। ह्याचा दर्शवायचा अक्षर फी आहे, कॅपिटल फी इंग्रजी, आणि ह्याचं जे मीटर आहे, मीटर, ह्याचं मीटर आहे व्होल्ट मीटर, ही कळलं असतं, आणि असं स्केल असतो। व्होल्टेज मोजण्याचं मीटर कोणतं, व्होल्ट मीटर। व्होल्टेज मोजण्याचं मीटर व्होल्ट मीटर। व्होल्टेजचा अक्षर कॅपिटल फी। व्होल्टेजचे प्रकार दोन, जसं एसी व्होल्टेज अँड डीसी व्होल्टेज, सेम असंच। ज्या व्होल्टेजची किंमत कायमस्वरूपी बदलते त्याला एसी व्होल्टेज म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज एसी इलेक्ट्रिसिटी। आणि ज्या व्होल्टेजचं व्हॅल्यू 200 व्होल्ट आहे, 200 काय म्हणतात नाही बदलत, डीसी व्होल्टेज, डायरेक्ट व्होल्टेज। जे पण उदाहरण सांगितलं, ऑल टाइप्स ऑफ बॅटरीज आणि ऑल टाइप्स ऑफ व्हेकल, सर्व प्रकारच्या वाहनामध्ये तयार होणारा करंट व्होल्टेज हा डीसी असतो। आणि आपल्या घरामध्ये, शेतामध्ये, फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये जो काय आपण वापरत असतो तो सर्व कोणता करंट आहे, एसी करंट, म्हणजे एसी व्होल्टेज पण आहे। करंट म्हणले की व्होल्टेज आलाच। तर अशा प्रकारे या व्होल्टेजचं ओळख तुम्हाला इथं करून दिलेली आहे। व्होल्टेजचं एकक कशात मोजायचं, किलोमध्ये मोजायचं, ग्राम मध्ये मोजायचं, पायलीमध्ये मोजायचं, टन। तर व्होल्टेजचं एकक आहे त्याला व्होल्ट, व्होल्ट करायचं। 50, 200 व्होल्ट किंवा 100 व्होल्ट, 500 व्होल्ट। पुन्हा पुन्हा काय करायचं, असं व्होल्ट न लिहिता असं स्मॉल व्ही करायचं, स्मॉल 500 स्मॉल व्ही म्हणजे किती व्होल्टेज, 500 व्होल्ट आहे। करंट किती, 10 एम्पियर, 10 एम्पियर, एएमपी करायचं नुसतं, 10 एम्पियर करायचं करंट आहे, आय बरोबर, आणि व्ही बरोबर हे व्होल्टेज 500 व्होल्ट, 400 व्होल्ट, 200 व्होल्ट, 100 व्होल्ट, 99 व्होल्ट, काय असेल ते असतं। तर अशा प्रकारे हे व्होल्टेज मोजण्याचं एकक कोणतं आहे, व्होल्ट आहे, व्होल्ट। तर तुम्हाला आज या दोन क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी मध्ये जे मुख्य दोन घटक आहेत, या दोन मुख्य घटकाची ओळख झालेली आहे। यामध्ये मोठा कोण आहे, व्होल्टेज आहे, आणि छोटा हा करंट आहे। आणि फॅरेडेची नियम पण तुम्हाला सांगितलेला आहे, करंट कसा तयार केला। चुंबकीय क्षेत्रामध्ये वायर हलवली तर त्या वायर मध्ये करंट तयार होतो। हा शोध फॅरेडे शास्त्रज्ञाने लावला, आणि या करंट तयार व्हायच्या क्रियेला इंडक्शन असं म्हणतात। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, पुढे येणारच आहे ते। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तत्वानं हा करंट तयार होत असतो। म्हणून आपण जे जनरेटर आहे, मोठे मोठे जे आपले लाईट तयार करायचे जे पॉवर स्टेशन आहेत, ते सगळे याच प्रकारे आपण करंट तयार करत असतो, डायनामिक प्रकारे। तर तुम्हाला इथं दोन मुख्य घटकाची माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे। त्यामध्ये मोठा कोणता आहे, व्होल्टेज, आणि छोटा कोणता आहे, करंट। तिसरा एक घटक तुम्हाला सांगणार आहे मी, त्याचे नाव आहे रेजिस्टन्स। रेजिस्टन्स त्याला आपण मराठीमध्ये विरोध म्हणूया। कुटुंब आहे, कुटुंब म्हणल्यानंतर कुटुंबामध्ये भाऊ असतं,
छोटा भाऊ असतो, बहीण असते, मावशी असते, काकी असते, काका असतं. काकाला आपण चुलता म्हणतो, अंकल म्हणतो. आणि हे आपण काही काही शब्दामध्ये आपल्या ग्रामीण भागेमध्ये आपण त्याला जो अंकलचे मुलं असतात किंवा अंकल्स असतो त्यांना आपण भाऊकी म्हणतो. हे आपल्या कुटुंब पद्धती आपली सांगितली तुम्हाला. या सुद्धा इलेक्ट्रिसिटीमध्ये कुटुंब पद्धती आहे. याच्यामध्ये पहिलं कुटुंब जे होतं त्याच्यामध्ये दोघं सख्खे भाऊ आहेत. मोठा आहे व्होल्टेज आणि छोटा आहे करंट. व्होल्टेज आपण लावलं करंट वाहत असतं. मोठ्या भावानं सांगितलं अमुक अमुक जा, फाईल घे, उस्मानाला जा आणि हे काम करून घेऊन ये. आपण लगेच बसला जातो आणि परत काम करून घेऊन येतो. म्हणजे कोण वहलं, कोण इकडून तिकडे झालं, करंट. कोण सांगितलं, व्होल्टेजने सांगितलं. बाह्यशक्ती कोण लावली, व्होल्टेज. आणि काम कोण केलं, करंट झाला, छोटा भाऊ. या कुटुंब पद्धतीमध्ये या जो काम सांगितलेला आहे, एका भावानं दुसऱ्या भावाला काम सांगितला आणि हे जो काम करणारा जो भाऊ आहे याला एक तिसरा भाऊ त्याला अडवत असतो, काम करू देत नसतो. त्याचं नाव आहे रेजिस्टन्स. त्याचं नाव आहे भावकी म्हणतो आपण त्याला विरोधक म्हणतो, त्याला विरोध म्हटलेले आणि त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो. व्याख्या कशी करायची शास्त्रीय भाषेमध्ये? इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट म्हणतात, इलेक्ट्रॉनच्या वहनास अडथळणाऱ्या घटकाला रेजिस्टन्स म्हणतात. परत ऐका, इलेक्ट्रॉनच्या वहनास अडथळा करणारे घटक म्हणजे रेजिस्टन्स होय. मोठ्या भावाने काम सांगितलं, छोटा भाऊ काम करतोय, काम करत असताना तिसरा भाऊ अडवतोय, त्याला रेजिस्टन्स म्हणायचं. त्याला भावकी म्हणतात, त्याला विरोधक म्हणतात. जसं उस्मानाबादून बस निघाली आहे, बसचं इंजन चालू झाल्यावर बस पळत असते. बसचा वेग म्हणजे करंट आहे आणि बसचं इंजन म्हणजे व्होल्टेज आहे. आणि आपल्या आंबेवाडीमध्ये बसच्या रोडवरती खड्डा पाडलेला आहे. म्हणजे काय होतं, खड्ड्यामध्ये बसचा वेग असा कमी होतो. म्हणजे काय झालं, खड्ड्यानं काय केलं, त्या बसच्या वेगाला अडवलं. त्या खड्ड्याला काय म्हणायचं, विरोधक म्हणतात, गतिरोधक. गतीला अडवणारे गतिरोधक, करंटला अडवणारे विरोध किंवा रेजिस्टन्स. लक्षात? तर अशा प्रकारे आपल्याला हे रेजिस्टन्स असं म्हणायचं असतं. तर आपण आजच्या पिरियडमध्ये तिघाची ओळख केलेली आहे. ह्याची ओळख जास्त आपण पुढल्या पिरियडला आपण करूया. रेजिस्टन्स बद्दल जास्त माहिती तुम्हाला काय करतो, पुढच्या पिरियडला सांगतो. आज फक्त इलेक्ट्रिसिटी कसं असतं, इलेक्ट्रिसिटीचे प्रकार, इलेक्ट्रिसिटी कुठं तयार झाली, कोण शोध लावला, ॲटम कसे असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, असे या आपल्याला इथं आजचा पिरियड थांबवायचा आहे. आपण याच्या पुढचा भाग जो आहे आपण उद्या तसा घेऊ. यावरची PDF फाईल, याच्यावरचे नोट्स तुम्हाला पाठवले जातील. त्या प्रकारे एक पेपर पहिल्याला एक सुंदर वही करायची आणि त्या वहीमध्ये मी पाठवलेली नोट्स, सध्या मी थोडं मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही सांगाल तुम्हाला थोडं सराव होईल. इंग्रजीला घ्यायची गरज नाही. इथं तुम्हाला स्पेलिंगची काहीही शक्यता नसते. स्पेलिंग चुकली तरी चालतं, अर्थ चुकला तरी चालतो, कारण आपली इंग्लिश अशी नाहीये की आपली टेक्निकल इंग्लिश आहे. यामध्ये रेजिस्टन्स मध्ये आहे नसलं काय एवढा फरक नाही पडत, पण ऑटोमॅटिक ते होत असतं. म्हणून इंग्लिशला घाबरायचं नाही, कारण आपल्या 2 वर्षामध्ये याचा सराव करायचा आहे कानावरती आणि हाताला. म्हणून थोडं थोडं सुरुवातीला मराठीमध्ये मी सांगेन, त्यानंतर आपण हळूहळू इंग्लिशमध्ये लिहित जायचं. आलं लक्षात? गुड बाय.